सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाणांवर नवी जबाबदारी। स्वतःच्या मुलाला मंत्रिपद दिलं नाही, स्वार्थी कोण ते बघा। आदित्य ठाकरेंच्या गोगावलेंवरील टीकेवर महेंद्र थोरवेंचा पलटवार। तर लिंबू टाचण्यांची आम्हाला गरज नाही, थोरवेंची टीका। आमच्या जखमा ओल्या असताना सूरज चव्हाणांचं प्रमोशन, अजित पवारांना हे परवडणार नाही, विजय घाडगेंचा इशारा। चंद्रपूर जिल्ह्यातील गुस गावातील एकाच घरात 119 मतदारांची नोंद, मात्र प्रत्यक्षात त्या घरात 2च मतदार। जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिक तपास सुरू। ठाण्याला भोंगेमुक्त करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या पोलीस आयुक्तांची आज सकाळी घेणार भेट। किरीट सोमय्या यांच्यासोबत संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे राहणार उपस्थित। आरती साठेंची मुंबई हायकोर्टाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निवड। आरती साठेंच्या नियुक्तीवरून राजकीय नेत्यांनी दर्शवला होता विरोध। आणखी 3 जणांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी पक्षानं सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। अंजली दमाणी आक्रमक, तर मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला अजित पवार त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात, छान, हेच का महाराष्ट्राचे गुड गव्हर्नन्स, दमाणिया यांची टीका। सुनील तटकरे यांनी उलटी गिनती सुरू करावी, भरत गोगावलेंचा इशारा। रायगडमध्ये तटकरेंची जागा शिवसेनेमुळे आल्याचा दावा, तर गोगावलेंवर प्रतिक्रिया द्यायला मी छोटा नाही, तटकरेंचा उत्तर। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी। प्रकाश आंबेडकर स्वतः सुनावणीसाठी राहणार उपस्थित। रायगड पालकमंत्रीपदाचा वाद, स्वार्थासाठी मंत्री झाल्यावरही काहींचा स्वार्थीपणा सुरू। आदित्य ठाकरेंची गोगावलेंवर टीका, तर 2.5 वर्षांचं मंत्रीपद सोडलं त्याला पालकमंत्रीपद काय, गोगावलेंचा पलटवार। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।